नवी मुंबई आणि सिडको क्षेत्रामध्ये अनधिकृत बांधकामाचा सुळसुळाट हा झालेला आहे। भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी लक्षवेधीतून हा सवाल उपस्थित केला। अनधिकृत बांधकामांमध्ये आजी माजी नगरसेवकांची नावे आहेत। भूमाफियांवर कायदेशीर कारवाई करण्याची मंदा म्हात्रे यांनी मागणी केली। दरम्यान मंदा म्हात्रे यांचा रोख नेमका कुणाकडे होता याची जोरदार चर्चा सुरू होती। नवी मुंबई क्षेत्रामध्ये पालिका असेल, सिडको असेल किंवा वन खातं असेल, MIDC असेल, या सर्व विभागातल्या जमिनीवर उद्यानं, मैदानं, तो कॅबिनेटकडे जावं लागतं त्याला। तुम्ही त्यांना सिडकोच्या वेगवेगळ्या भूखंडावर भूमाफियाने अतिक्रमण केलेलं आहे आणि ही अतिक्रमण झाल्यानंतर आपण वेळोवेळी सिडको अधिकारी असतील किंवा पालिकेचे अधिकारी असतील त्यांना वेळोवेळी जेव्हा ही बांधकामं सुरू होतात त्याचवेळी आपण त्यांना सांगत असतो, लक्षात आणून देत असतो वार्ड अधिकाऱ्यांना, पण त्यावेळी दुर्लक्ष केलं जातं